महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। धक्कादायक, दुचाकी अचानक पेटली। दुचाकी स्वाराच्या अंगात विचित्र स्फोट। प्रत्यक्षदर्शीच्या अंगावर शहारे आणणारे दृश्य। चालती दुचाकी अचानक पेटली। दुचाकी स्वाराच्या अंगातून विचित्र स्फोट होऊन तो 90% भाजला। जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक। शहरात विविध चर्चेला उधाण। नांदेड शहराजवळील वाझेगाव पुलावर एक हृदयद्रावक घटना घडली, ज्यात एक तरुण ज्याच्या मोटरसायकलीसह आगीत गंभीररित्या भाजला। ही घटना सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान घडली, ज्यानंतर परिसरात घबराट पसरली। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार तरुण जळत असताना मोटरसायकल आणि त्याच्या शरीरातून स्फोटासारखे अनेक आवाज ऐकू आले, ज्यामुळे या घटनेबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात आहेत आणि काही लोकांनी तर याला संभाव्य कट आणि हल्ला असेही म्हटले आहे। प्राथमिक माहितीनुसार मोटरसायकलला आग कशी लागली आणि तरुणाला तिची धडक कशी बसली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून घटनेच्या तपशिलाची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आलं आहे। अपघातात तो तरुण अंदाजे 90% भाजला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र त्याची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही। ही घटना वाझे गावातील ईदगाहजवळ घडली, जिथे त्यावेळी ईदची नमाज अदा केली जात होती, त्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता। बरेच लोक उपस्थित होते। पोलिसांच्या माहितीनुसार संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून प्रत्येक पैलूची तपासणी केली जात आहे। आज सकाळी एक माहिती आली की वाजेगाव ब्रिज जो बंधारा आहे, खुदबेनगरकडून जो वाजेगाव गावामध्ये रोड जातो, तो बंधाऱ्याचा छोटा ब्रिज आहे, त्या ठिकाणी एका गाडीने पेट घेतलेला आहे अशी माहिती आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आलो, तर एक गाडी पूर्ण जळालेली होती आणि एक व्यक्ती जो होता तो 90% त्या ठिकाणी जळालेला होता आणि त्या ठिकाणावरून त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून दवाखान्यामध्ये नेलेलं आहे विष्णुपुरीमध्ये। पुढील त्याचा उपचार चालू आहे। फायर ब्रिगेड यांना बोलवून त्या ठिकाणी आग वगैरे विझवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी गोळा झालेल्या आणि बघितलेल्या चष्मदीद लोकांनी सांगितलेलं आहे की तो खुदबेनगरकडून वाजेगावच्या दिशेने जात असताना हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर त्याच्या गाडीनं पेट घेतला। गाडीनं पेट घेतल्यामुळं तो गाडीची जी पेट्रोलची टाकी आहे त्या टाकीनं पेट घेतल्यामुळं पेट्रोलचा भडका उडाला आणि तो खालून पूर्ण पायापासून वरपर्यंत 90%च्या वर जळालेला आहे। तर त्या गाडीच्या पेट्रोल टाकीनं पेट घेऊन जे स्फोट झाला त्याचा, तर त्याच्यामध्ये झाडाचा हिरवा पाला वगैरे पण जळालेला आहे आणि तो जाळ मोठा असल्यामुळं तो पूर्णपणे भाजलेला आहे। तर त्याला विष्णुपूर दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये जी प्राथमिक माहिती मिळाली, या प्राथमिक माहितीवरून आणि ज्यांनी बघितली घटना त्यांच्या सांगण्यावरून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते सोबत किरण सदावर्ते, नांदेड।